हेलो डियर स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, माय बोली क्लासेस में आप सभी का स्वागत है। ऑल द बेस्ट। यह सीरियल माय बोली क्लासेस ने स्पेशली आप पेरेंट्स और स्टूडेंट्स के लिए तैयार की हुई है। इसका आज पार्ट 2 मराठी और संस्कृत के बारे में हम जानकारी लेंगे। अभी हमारा जो शुरू था वो हमारा शुरू था पद्य विभाग, गद्य विभाग हमारा हो गया था। ऑल द बेस्ट के सीरीज नंबर 1 में हमने क्या देखा? मराठी का गद्य विभाग। एंड वो गद्य विभाग के लिए 18 मार्क्स थे, 18 मार्क्स थे। अभी हम सीखने जा रहे हैं पद्य विभाग। पद्य विभाग जो है वो पद्य विभाग टोटल 16 मार्क्स का है। आज पद्य विभाग और स्कूल वाचन के बारे में जानकारी लेते हैं। तो चलिए, पेश है आपके लिए ऑल द बेस्ट सीरीज पार्ट 2। स्टूडेंट्स, मराठी के पेपर में जो दूसरा प्रश्न है वो है विभाग 2 पद्य विभाग। उसमें क्या होने वाला है? तो प्रश्न दूसरा में ऐसा रहेगा कि पुढील कवितेच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा और उसमें पहला पोएट्री पैसेज रहेगा एंड दैट विल कैरीज 8 मार्क्स। ठीक है, तो चलिए देखते हैं कि पहले क्वेश्चन में क्या क्या है। इसमें अब लक्षात ठेवा, या कृतीसाठी पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाईल। दिलेल्या कवितेवर कृती 1 ते 4 या प्रत्येकी 2 गुणांच्या विचारल्या जातील। लक्षात येत आहे का? म्हणजे समजा अंकी लांबी दास तुझा किंवा हिरवगार झाडासारखा ही कविता असेल तर त्याच्यावर काय होईल? तुम्हाला 4 कृती दिलेल्या असतील एंड ईच कृती कॅरीज 2 मार्क्स बेटा। कैसे? अब कृती 1 आणि 2 काय असणार आहे? आपल्याला आकलन कृती असणार आहे। त्याच्यासाठी किती आहेत? प्रत्येकी 2 गुण आहे। त्याच्यानंतर आकलन कृती म्हणजे तक्ता पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, काहीही असू शकेल। त्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, काहीही असू शकेल। ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे। कृती 1 आणि 2 ही आकलन कृती असेल। आता कृती 3 मध्ये काय असणार आहे? शब्दार्थ। यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर किती सोपा मार्ग आहे बघा। प्रत्येक कविता वाचायची, त्यानंतर आपल्या नोटबुक मध्ये त्या कवितेतील कठीण वाटणाऱ्या सगळ्या शब्दांचे मराठीत अर्थ लिहायचे। बरेचदा काय होतं माहितीये, बहुत बार क्या हो जाता है कि हम पोएम पढ़ते हैं और हमें जो मीनिंग समझ में आता है वो अंग्रेजी में लिख के रखते हैं। इट शुड नॉट हैपन, कारण आपल्याला मराठीचा पेपर हा मराठीमध्येच लिहायचा आहे। त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? तर त्या सगळ्या शब्दांचे अर्थ काढावे लागतील। आपण काय करायचं? पद्य विभाग असं लिहायचं। त्यानंतर ती कविता व्यवस्थित समजून घ्यायची आणि समजून घेतली तर काय होईल? 2 वेळा वाचल्यानंतर काय होईल सांगा? हा, करेक्ट, आकलन कृती करायला सोपं जाईल। 2-2 मार्कांच्या 2 आकलन कृती झाल्या। त्यानंतर आता काय करायचंय आपल्याला? शब्दार्थ। आणि चौथा जो प्रश्न आहे तो ज्याला आपण ब्रीफ आन्सर म्हणतो ना बेटा, तो आहे। त्याच्यामध्ये काय असू शकेल? तुम्हाला काव्य सौंदर्य कृती 2 मार्कांसाठी। आता हे मी जरा सविस्तर सांगणार आहे तुम्हाला। आता हे याच्यामध्ये काय काय असू शकतं? 1 विचार सौंदर्य, दुसरं भाव सौंदर्य, इथे समोर आहे माझ्या, तिसरं अर्थ सौंदर्य, यापैकी काही असू शकेल, आणि काव्य सौंदर्य। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम हे काय आहे? विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य। तर आता आपण उदाहरणा दाखल असं बघू की अंकी लांबी दास तुझा किंवा त्याच्या आधीची जी आपली कविता आहे संतवाणी आहे ती, किंवा 2 दिवस। ठीक आहे, चला 2 दिवस या कवितेचं आपण उदाहरण घेऊ। आता समजा आपल्याला कवितेच्या ओळी आलेल्या आहेत, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। या ओळींचं समजा काव्य सौंदर्य आपल्याला विचारलं, तर आपण काय लिहिणार आहोत? आपण लिहिणार आहोत की नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेमध्ये कामगारांचे दुःख आपल्या समोर मांडले आहे। कामगारांचे जीवन हे अतिशय दुःखात, हलाखीत जात असते। त्यांना हवा तशी मजुरी मिळत नाही, पैसा मिळत नाही आणि ते
दुःखी होत असतात. हे दुःख नारायण सुर्वे यांनी अतिशय योग्य, चपखल अशा शब्दात मांडले. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण काय लिहितो आहोत सध्या? काव्य सौंदर्य. आता दुसऱ्या याच्यात आपण काय लिहिणार आहोत? तर दुसऱ्या याच्यात लिहिणार आहोत कवीने या ठिकाणी भाकरी आणि चंद्र या दोन शब्दांची योजना केलेली आहे. भाकरी ही चंद्रासारखी दिसते. चंद्र हा शीतलता देतो, तर भाकरी ही पोटाची आग कमी करते. चंद्र वातावरणातील आग कमी करतो, तर भाकरी पोटाची आग शमवते, पोटाची आग शांत करते. म्हणून कवी म्हणतात भाकरीचा चंद्र. कामगारांच्या जीवनामध्ये सुख म्हणून नसतेच, नेहमीच त्यांच्या जीवनात दुःख असतं. आज रात्री कमावून आणलेला पैसा उद्या सकाळच्या भाकरीत खर्च होईल, मग त्यानंतर पैसा राहणार नाही. परत कामाला जा, उद्या परत कामाला जा, परवा परत कामाला जा. म्हणजे केवळ आणि कशासाठी? एवढं करून पैसे किती मिळणार आहेत? तर केवळ भाकरी कमावण्यापुरते. म्हणून कवीने या ठिकाणी भाकरी आणि चंद्र या शब्दांची योजना केली आहे आणि कवितेचे सौंदर्य वाढवले आहे. तिसरा पॅरेग्राफ. अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांनी अतिशय योग्य शब्दांचा वापर करून कामगारांचे दुःख स्पष्ट केले आहे. हे झालं काव्य सौंदर्य, 2 मार्कांसाठी. आता जर विचार सौंदर्य असेल याच्यामधलं, तर विचार काय आहे याच्या मागचा? याच्या मागचा प्रस्तावना तशीच राहील. याच्या मागचा विचार असा आहे की कामगारांना रोज रोज पैसा कमवावा लागतो आणि रोज कमावून आणलेला पैसा त्याच दिवशी खर्च होतो. हे कामगारांचं खरं दुःख आहे. आणि ज्या दिवशी कामगारांना पैसा मिळणार नाही त्या दिवशी तो रात्री उपाशी झोपतो, त्याची बायको मुलं उपाशी झोपतात आणि म्हणून तो रोज भाकरीचा चंद्र शोधायला निघतो, असं नारायण सुर्वे म्हणतात. आता भावसौंदर्य, भावना कोणती आहे याच्यामध्ये? दुःखाची. ती आपण काव्य सौंदर्यामध्ये शिकलो तशीच. आणि अर्थ सौंदर्य लिहायचं असेल तर आपल्याला त्याचा अर्थ लिहावा लागेल मित्रांनो. कळलं तुम्हाला? भावसौंदर्य, काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य हे झाले 8 मार्कांचे. परत एकदा सांगते, आकलन कृती 4 मार्कांच्या, 2 मार्कांचे शब्दार्थ आणि 2 मार्कांचं काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भावसौंदर्य किंवा विचार सौंदर्य. झाले 8 मार्क. या ठिकाणी तुम्हाला कोणतीही कविता येईल, जेवढ्या कविता आपण शिकलेलो आहेत त्यामधली, तर तुम्ही छान छान तयार करा हा प्रश्न. पद्य विभाग आपण शिकतो आहोत. मायबोली कोचिंग क्लासेस विदर्भातील एकमेव नाव, ज्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहे मराठी आणि संस्कृत या 2 भाषा. या 2 भाषांमध्ये आपल्याला अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करा मायबोली कोचिंग क्लासेस. तर दोस्तांनो, आता आपण ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. आता ब्रेक नंतर आपला पद्य विभागाचा दुसरा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असणार आहे? रसग्रहण. बघा हा, इथे माझ्या समोर आहे प्रश्न दुसरा आ. पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. आता हे मुद्दे कोणते आहे लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा अ, विभाग 2 म्हणजे प्रश्न 2 आणि हे बोर्डाच्या आन्सर शीट मध्ये आपल्याला खूप छान लिहायचं आहे. मी आन्सर शीट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे बरं. प्रश्न दुसरा अ मध्ये दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची नावे दिली जातील. प्रश्न दुसरा अ म्हणजे जो पहिला पॅसेज तुम्ही आपण पाहिला, समजा 2 दिवस. आता रसग्रहण मध्ये 2 दिवस येणार नाही. आता रसग्रहण मध्ये दुसऱ्या कविता राहतील, त्या सोडून किती कविता दिलेल्या राहतील? 2. पण बेटा रिमेंबर दिस कि अभी इसका पैसेज आपके सामने नहीं है. याचा पॅसेज तुमच्या समोर असणार नाही. ठीक आहे. मग आता किती कृती असणार आहेत? या 6. आणि या 6 कृतींपैकी कृतीपत्रिकेत 1-1 गुणांच्या 2 कृती आणि 2-2 गुणांच्या 4 कृती पैकी 8 गुणांच्या कोणत्याही 5 कृती विचारल्या जातील. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे काय झालं, जर तुम्ही व्यवस्थित विचार कराल तर की पहिली 1-1 मार्कांची कृती दॅट इज कंपल्सरी, ती अनिवार्य आहे. राहिल्या किती तुमच्याजवळ? 2-2 मार्कांच्या 4 कृती. त्याच्यापैकी तुम्हाला किती कराव्या लागतील? 3. म्हणजे किती झाले? 6. आणि वरचा 1 आणि 1 म्हणजे 2, 8. आणि पहिल्या पॅसेजचे 8. आता हे मुद्दे
मुद्दे कोणते कोणते आहेत पहा. प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. यासाठी तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये छानसा एक चार्ट तयार करा आणि त्या चार्टमध्ये लिहा कवितेचे नाव, कवी आणि विषय. परत कवितेचे नाव, कवी आणि विषय. प्रस्तुत कवितेचा विषय प्रत्येकी एक एक. कवितेचा कवी किंवा कवयित्री लिहिण्यासाठी 1 गुण. त्यानंतर मग विषय लिहिण्यासाठी परत 1 गुण. मग त्यानंतर तुम्हाला कवितेच्या 2 ओळी दिलेल्या राहतील आणि त्याचा सरळ अर्थ लिहायचा आहे. विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य काहीही नाही. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असं जर असेल तर याचा सरळ अर्थ आहे की नारायण सुर्वे सांगतात की कामगारांचे जीवन हे रोज रोज पोटा पाण्याची व्यवस्था करण्यात निघून जात असते. पोटाला शांत करणारी भाकरी मिळवण्यासाठी त्याला रोज कामाला जावे लागते. ती भाकरी म्हणजे त्याच्यासाठी चंद्रासारखी असते आणि ते शोधण्यातच त्याचं पूर्ण आयुष्य निघून जातं. पण त्याचा रोजच्या भाकरीचा, रोजच्या पोटाचा प्रश्न मात्र सुटत नाही. हा झाला सरळ अर्थ. याला म्हणतात सरळ अर्थ. आता त्यानंतरचा तुम्हाला प्रश्न आहे सरळ अर्थ लिहा किंवा कवितेतून मिळणारा संदेश काय आहे. 2 दिवस या कवितेतून कवीने कामगारांचे दुःख आपल्या समोर मांडले आहे. कोणत्याही व्यापाऱ्यांनी कामगारांची पिळवणूक करू नये, त्यांची फसवणूक करू नये, त्यांना त्यांच्या कामाचा पुरेसा मोबदला देण्यात यावा असा संदेश कवी नारायण सुर्वे या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितात. 2 मार्क. 2 मार्क्स मिळणार आहेत आपल्याला यासाठी. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. कवी नारायण सुर्वे यांची ही काव्यरचना मला फार आवडली कारण यातून त्यांनी कामगारांचे प्रश्न आपल्या समोर मांडलेले आहेत. बरोबर. यामध्ये त्यांनी योग्य शब्दांची रचना करून कामगारांचं दुःख वाचकांपर्यंत पोहोचवलं आहे. कामगार लोक रोज रोज जीवन कसे व्यतीत करतात हे सुद्धा मला यातून समजले आणि या सर्व कारणांमुळे मला ही कविता फार आवडली. त्यानंतर पुन्हा शब्दांचा अर्थ. शब्दांचा अर्थ आपण पहिल्या पॅसेजसाठी करणारच आहोत तर दुसऱ्या पॅसेजसाठी करूया आणि अशा प्रकारे हा 8 मार्कांचा प्रश्न इथे संपतो आणि 16 मार्कांचा पद्य विभाग सुद्धा आपला संपूर्ण होतो. तर आता तुम्हाला समजलं असेल की पद्य विभाग कसा सोडवायचा आहे. आता आपण वळणार आहोत, कुठे वळणार आहोत, स्थूल वाचनाकडे. घेऊया एक ब्रेक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघणार आहोत स्थूल वाचन. स्थूल वाचनासाठी यावर्षी तुम्हाला 3 पाठ आहे. मोठे होत असलेल्या मुलांना जाता असताना, जगणं कॅक्टसचं स्किप झालेलं आहे आणि व्युत्पत्ती कोश आहे. म्हणजे आता आपल्याजवळ किती आहे? 3. कोणते कोणते? मोठे होत असलेल्या मुलांना, जाता असताना आणि व्युत्पत्ती कोश. या 3 प्रश्न, या 3 ही स्थूल वाचनांची प्रश्न जी आहेत ती आपल्याला दिलेली राहतील. याच्यामध्ये कृती 1 आणि 2 मध्ये स्वमत अभिव्यक्ती प्रत्येकी 3 गुण. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे तर यामध्ये स्वमत अभिव्यक्ती कृती अपेक्षित आहे. लेसनशी रिलेटेड असेल तर प्रस्तावना लेसनची येईल, नसेल तर मनाची टाकावी लागेल अभिव्यक्ती. मग याच्यात काय काय यायला हवं? पाठाचा आशय, समरी, शालाबाह्य जीवनाशी सांगड घालणारा आशय, शाळेच्या बाहेरचं जीवन कसं आहे, जसं मोठे होत असलेल्या मुलांमध्ये काही व्हॅल्यूज आहेत का, काही जीवन कौशल्य आहेत का, यावर आधारित कृती विचारली जाईल आणि दिलेल्या मुद्द्यांवरून काही वेळा नोट्स सुद्धा लिहायला येतील. टिपा सुद्धा. टिपा म्हणजे नोट्स. ते पाठातलेच असतील, जसं पाठातील संदेश, विचार, मूल्य किंवा एकंदरीत अर्थ. म्हणजे एकूण किती कृती आहेत? 3. आणि आपल्याजवळ स्थूल वाचन सुद्धा किती आहे? 3. यापैकी आपल्याला किती सोडवायचे आहेत? 2. आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत? 3. म्हणजे किती झाले? 6. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 मार्क, 22 गुण याचा आपण अभ्यास केला. 16 पद्य विभागाचे आणि 6 स्थूल वाचनाचे. स्थूल वाचनाचे उत्तर कसे लिहायचे ते मी तुम्हाला निश्चित सांगेल. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि अशा प्रकारे 22 आणि त्या दिवशीचे 18 असे एकूण 40 गुणांपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि अर्ध्यापर्यंत 80 पैकी 40 म्हणजे 50% पूर्ण झाले आहे. पुन्हा भेटूया ऑल द बेस्टच्या पुढच्या भागात. तोवर नमस्कार.